ही धात्री विचारती आहे, महाराणी तुम्ही एवढ्या उदास का? कोणत्या शब्दात तिला मी सांगू की मी उदास का? किती झंझावाती वळणं घेत आलं आहे माझं आयुष्य. काय हेतू आहे या वळणांचा? कोण फिरवतं माणसाला या चाकोरीतून? कुणाच्या हातात असतात ही सगळी सूत्र? माणूस म्हणजे नियतीने आपल्या संकेतांच्या कटबंधनांनी जखडून टाकलेलं जनावरच नाही का? आज मी या राजवाड्याच्या सौधावर उभी आहे. माझ्या भोवती वैभवानं भरलेला राजवाडा आहे. माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी पावलोपावली तत्पर दासदासी उभे आहेत. सगळं हस्तिनापूर मला राजमाता राजमाता म्हणून माझ्या चरणावर आदरानं मस्तक ठेवीत आहे. युधिष्ठिरासारखा सालस, भीमासारखा बलवान आणि अर्जुनासारखा लोकप्रिय मुलगा असल्यावर दुःखाचं काय कारण आहे? कुठल्याही स्त्रीची जीवनाबद्दलची अपेक्षा यापेक्षा अधिक ती काय असणार? अशा जीवनाचा कोण अभिमान बाळगणार नाही? जगाच्या दृष्टीनं मी आज वैभवाच्या शिखरावरच नाही का? सुख सुख म्हणतात ते यापेक्षा अधिक काय असतं? पण तसं नाही. केवळ याच बाह्य गोष्टीवर सौख्य अवलंबून असतं असं नाही. मनाचं स्वास्थ्य असेल तरच जीवन सुखी असतं. या एवढ्या वैभवात राजमाता म्हणून राहूनही मला ते मिळालं नाही. केवळ एकाच अनिवार्य घटनेच्या विरूप उंदरानं माझ्या जीवनाचं राजवस्त्र गेल्या अनेक रात्री कुरतडलं आहे. जेव्हा जेव्हा मी या सौधावर अशी उभी राहून ते राजवाड्याचं समोरचं भव्य महाद्वार पाहते तेव्हा माझं मन वावटळीत सापडलेल्या वाळक्या पानासारखं भरकटत भरकटत असंच दूर कुठंतरी उडून जातं. गेल्या 4 तपांच्या प्रवासाची भ्रमंती करून मगच ते देहाच्या पिंजऱ्यात येतं. गेल्या 4 तपांचा काल या दीर्घ 4 तपांची ही कुंती म्हणून किती दिवस जगली? एकही दिवस नाही. चांगला 50 वर्षाचा काल, पण कितीही कृपण आणि चिंगट. या 50 वर्षात त्यानं कुंतीला कुंती म्हणून जगण्यासाठी कधी एकही दिवस दिला नाही. गेली 50 वर्ष माझ्या गळ्यात विविधरंगी निरनिराळ्या गोंडस नावाचे पट्टे घालून कालानं मला नुसतं गरगर फिरवलं आहे. हवं तसं आणि हवं तिकडं. माझ्या मनाच्या भरलेल्या आकाशातून गत जीवनातील आठवणींचा पाऊस अनेक धारांनी कोसळू लागतो. कधी कधी तो एवढा मुसळधार पडतो की त्याच्या संतत माऱ्यानं माझ्या शरीराची आता चाळण तर होणार नाही ना अशी मला भीती वाटते. काय काय घडलं या 4 तपात? छे, सांगण्यासारखंच काय आहे त्यात? माझ्यासारख्या क्षत्राणीला तरी ते सांगावं असं कधीही मनापासून वाटत नाही. पण मन हे विचित्र असतं. त्याला आवरण्याचा प्रयत्न केला की ते जास्त अनावर होतं. या 4 तपात मी 3 सरळ सरळ वेगवेगळ्या कुंतीचं वेगवेगळं जीवन जगले. एकीची दुसरीशी थोडीसुद्धा कुठलीही तुलना होत नाही. एकीचं दुसरीशी थोडंसुद्धा साम्य नाही. या 3 कुंती भिन्न आहेत. कधी कधी त्या एकमेकाकडं टक लावून पाहतात. अनोळख्यासारखं एकमेकींना विचारतात, तू कोण? कोण तू? तू ग कोण? या सौधावर उभं राहिलं की दूरवर गंगा दिसते. तिचं ते वळणदार पात्र पाहिलं की मला मथुरेची आठवण येते. माझ्या बालपणीची आठवण येते. तिथं यमुनाकाठी मथुरेत माझं बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. तोंडातून एकदा बाहेर पडलेल्या शब्दासारखं ते कधीच परतून माझ्याकडं आलं नाही. त्याच्या स्मृती मात्र अजूनही माझ्या मनावर आहेत. तशाच कोरलेल्या आहेत. बालपण म्हणजे गोल, मोहक, गिरक्या. बालपण म्हणजे उंच उंच लाटा. बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र धवल रंग. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात. तिथं एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नसते. भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्वतरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो एक चषक होता. आजही मला माझं मथुरेतलं ते बालपण आठवलं की वाटतं कशाला मी मोठी झाले. कशाला महाराज शत्रुघ्नांच्या या पुण्यपावन नगराबाहेर पडले. मथुरेतल्या त्या राजवाड्यासमोरच्या उद्यानातल्या फुलपाखरामागं धावणारी पृथा, यमुनेतल्या पाण्याशी खेळणारी पृथा, सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी बकुल फुलांची माला गुंफणारी पृथा,
किती निरामय आणि निरागस होती ती पृथा. पृथा? होय, पृथाच. लहानपणी मी मथुरेत पृथा म्हणून वाढले. माझ्या प्रेमळ पित्याच्या मथुरेचा राजा शूरसेन यांच्या मायेच्या सावलीत. कष्टाचा किंवा दुःखाचा कधी एक प्रसंगही मजवर आला नाही. नावाप्रमाणेच ते शूर होते. बाहुबलानं आणि मनाच्या खंबीर निर्धारानं. यदुवंशाचं भूषण होते ते. मला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो. त्यांच्या स्मृतीने राजवाड्याच्या तटासारखी त्यांची भव्य मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी माझा कोणता हट्ट पुरविला नव्हता. एकदा तर मला स्पष्ट आठवतं, मी त्यांच्याजवळ मला एक धनुष्य द्या असा विचित्र आग्रह धरला. त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, मुलीला धनुष्य काय कामाचे पृथे? मुलींनी फुलं मागावीत, सोन्याचे अलंकार मागावेत. पण त्याचं मी काहीच ऐकून घेतलं नाही. शेवटी त्यांनी निरुपायाने मला एक धनुष्य आणून दिलं. आकाशातल्या लुकलुकणाऱ्या तारका जरी त्यावेळी कुणी माझ्या हातात सागरगोटे म्हणून ठेवल्या असत्या तरीसुद्धा मी माझ्या हातातील ते धनुष्य त्याला दिलं नसतं. ते हातात पडताच मी उड्या मारीतच राजवाड्यासमोरच्या उद्यानात गेले. कितीतरी वेळ मग मी या झाडावर त्या झाडावर असे उगीच बाण सोडीत बसले होते. पण बकुळीच्या झाडावर बसलेली एक पत्ररथ पक्षिणी मला सारखी सतावीत होती. ती एकसारखी ओरडत होती. त्यामुळं माझं लक्ष तिच्या ओरडण्याकडे जात होतं. बाण नीटपणं सुटत नव्हते. मला तिचा अतिशय राग आला होता. माझ्या मनात एक मजेदार विचार त्यावेळी चमकून गेला. अचूकपणं मला जरा हवा तसा बाण सोडता आला असता तर एक बाण त्या पत्ररथ पक्षिणीच्या चोचीत मारून मी तिचं ओरडणं बंद केलं असतं. एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी वाड्यासमोरच्या उद्यानात खेळत होते. चंद्रिका नावाची एक दासी जवळच पूजेसाठी लागणारी निवडक फुलं खुडत होती. आपले रंगीबेरंगी इवलेसे पंख फडफडवीत मन मानेल तशा मोहक गिरक्या घेणाऱ्या एका फुलपाखरामागं मी हात उंचावून धावत होते. इतक्यात चंद्रिकेनं एकदम मला हाक मारली. किती मोठ्यानं ओरडली होती ती. राजकुमारी, अहो लवकर या इकडं. काय गंमत आहे पहा तरी जरा. मी फुलपाखरामागचं धावणं तसं सोडलं आणि तिच्याकडं धावले. एका विशाल अशोकाच्या झाडाखाली ओंजळीत काहीतरी जपून धरून मी येण्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती. मी उड्या मारीतच तिच्याजवळ गेले. तिच्या हातात कोणती गंमत होती ती पाहण्याची मला अतिशय घाई झाली होती. मी जवळ जाताच लगबगीनं तिनं आपली ओंजळ माझ्यापुढं केली आणि हळुवारपणं बोटं उघडली. काय होतं तिच्या हातात? एक चंडोल पक्षाचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू होतं. आपली इवलीशी लालसर नाजूक चोच वासून ते कुणाला तरी आपल्या मदतीसाठी बोलवत होतं. त्याचे इवलेसे डोळे भेदरलेले होते. डोळ्यावरचं गुलाबी कातडं ते मध्येच आपल्या डोळ्यावर ओढून घेत थरथरणारी मान वारंवार वर करून कुणाची तरी वाट पाहत होतं. त्याच्या सगळ्याच हालचालीत कमालीची कारुण्य होतं. मी चंद्रिकेला विचारलं, कुठून आणलंस हे? किती दृष्ट आहेस ग तू? याची आई याला शोधून शेवटी दमून जाईल. मला ही असली गंमत मुळीच आवडत नाही. जा सोडून दे त्याला. माझा तो अचानक अवतार पाहून तिचा सगळा उत्साह क्षणात मावळला. ती घाबरली. चाचरत तिनं खुलासा केला, मी मुद्दाम नाही आणलं ते राजकुमारी. या हिरवळीवर ते आपलंच पडलेलं होतं. या अशोकावरचं त्याचं घरटं असावं. मी पानांच्या गर्दीतून त्याचं घरटं दिसतं का ते पाहू लागले. पण घरट्याच्या काहीच पत्ता नव्हता. काय करावं ते मला सुचेना. ते पिल्लू तर एकसारखं आपली मान उंचावत होतं. मला एकदम तातांची आठवण झाली. झरकन मी वळले आणि वाड्याकडं धूम ठोकली. वाड्याच्या 3-3 पायदंड्या त्यावेळी एकदम ओलांडल्याचं मला अजूनही स्पष्टपणे आठवतं. बाबा नुकतेच भोजपूर नगरहून आले होते. अंगावरची वस्त्रसुद्धा त्यांनी बदलली नव्हती. त्यांच्या शेजारीच कोणीतरी पाहुणे उभे होते. ते माझ्याकडे टक लावून पाहू लागले. त्यांना बघितल्यावर माझा उत्साह जरा मावळला.
पण त्यांनीच मला काहीतरी सांगावायचं आहे हे अचूक ओळखलं. ते म्हणाले, पृथे, लाजू नकोस. मी कुणी परका नाही. मी कुंती भोज आहे, तुझ्या पित्याचा आत्तेभाऊ. अगं तुझा काका. मला थोडासा धीर आला. पुढं होत तात्यांच्या बोटांना धरून ओढत मी म्हणाले, तात, जरा उद्यानात चला पाहू. माझं काम आहे तुमच्याकडे. माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं त्यांना वाटलं. ते माझ्या खांद्यावर हात टाकत पाहुण्याकडे पाहून म्हणाले, चल कुंती भोजा, काय म्हणते ही ते पाहू. आम्हा तिघांना आपल्याकडे येताना पाहून चंद्रिकेची मात्र गाळण उडाली. हातातील फुलांची परडी आणि उंजळीतील ते पिल्लू यामुळं उत्तरीय कसं सावरावं हे तिला समजेना. ती अपराध्यासारखी मान खाली घालून तशीच गप्प उभी राहिली. आम्ही या अशोकाखाली आलो. मी चंद्रिकेच्या हातातील ते पिल्लू हळूच माझ्या हातात घेतलं. त्याचा तो उबदार स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे. तातांना ते दाखवीत मी म्हटलं, याचं घरटं ह्या झाडावरचं आहे, पण हे चुकून खाली पडले. याची आई याला आपल्या घरट्यात शोधित असेल. त्याला त्याच्या घरट्यात पोचवा. माझ्याकडं कौतुकानं पाहत ते म्हणाले, आईला नको काय पोराची काळजी. पोराला एकटं टाकून तिनं कशाला लांब जायचं. त्याच्यासाठी चारा आणायला गेली असेल ती. मी म्हणाले. ते माझ्याकडं पाहून हसले. इकडं तिकडं कोणी सेवक दिसतो का ते पाहू लागले. उद्यानात कोणीच नव्हतं. एव्हाना हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझ्या हातातील ते पिल्लू एकसारखं वळवळत होतं. कुणाच्या तरी पंखाच्या उभेत जायला ते फार आसुरलेलं होतं. मला ते असह्य झालं. मी रडवलेल्या स्वरात म्हणाले, तात, आटपा ना लवकर. हे बघा कसं करतंय. माझा रडवलेला आवाज त्याने ओळखला. ते म्हणाले, आण ते इकडं. सकाळी त्याला आपण त्याच्या घरट्यात पोहोचू. सकाळी? सकाळपर्यंत ते आपल्या आईशिवाय जगेल तरी कसं? आत्ताच पोचवा ना त्याला. माझ्याजवळ येत समजाविण्याच्या स्वरात ते म्हणाले, असं काय करतेस वेड्यासारखं पृथू. इथं कोणीच सेवक नाही या घडीला. आता त्याला कसं घरट्यात पोचवता येईल. तू तुझ्या मौमो शय्येत ठेव आजची रात्र. त्याला दाना पाणी घाल. सकाळी आपण त्याला त्याच्या घरट्यात घालू. हा, तुम्ही इथं असताना सेवक कशाला पाहिजेत तात. याला जर आत्ताच्या आत्ता घरी पोचवलं नाहीत तर मीही वाड्यावर येणार नाही. याला घेऊन अशीच या अशोकाखाली बसेन रात्रभर. तात कुंती भोजांना म्हणाले, कसं समजवायचं ह्या पोरीला, फारच हट्टी आहे. ते म्हणाले, शूरसेना, तू मथुरेचा राजा असलास तरी त्याचं या निरागस पोरीला काय. ती तुझ्या पुढं असाच हट्ट धरणार. माझ्याजवळ येत ते म्हणाले, आण मुली ते पिल्लू. मी पोचवतो त्याला त्याच्या आईकडे. मग तर चालेल. ते माझ्या हातातील पिल्लू घेऊ लागले. एवढ्यात बाबा पुढे झाले. माझ्या हातातून ते पिल्लू हळुवारपणा आपल्या हातात घेत म्हणाले, कुंती भोजा, तू अभ्यागत म्हणून आला आहेस. इथं मी असताना तू या झाडावर चढणार की काय. मग मला मथुरेचा राजा कोण म्हणेल. पृथूचा पिता कोण म्हणेल. तातांनी उत्तरी आणि चढाव काढून हिरवळीवर ठेवले. झपाझप पावलं उचलीत ते अशोकाच्या बुंद्यावर गेले. खारोटीसारखे ते वर चढले. थोड्या अवकाशानं ते वरून ओरडले, सापडलं ग पोरी, घरटं सापडलं. पिलू घरट्यात ठेवून ते खाली उतरू लागले. मी आनंदानं खाली टाळ्या पिटू लागले. त्या दिवशी किती अभिमान वाटला मला माझ्या पित्याचा. तातांनी सांगितलेला कोणताच शब्द कधीही मोडायचा नाही असा निर्धार मी करून टाकला. शेवटी अगदी खाली येताच त्यांनी पटकन उडी मारली. तशी माझ्या मनातही शंकेच्या एका बेडकुळीनं उडी मारली. पुढे होत मी त्यांना हात धरून त्यांना लगबगीने विचारलं, पण तात, ते त्याच पिल्लाचं घरटं होतं ना. माझ्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, वेडे, एवढंही समजत नाही होय मला. त्या घरट्यात तसलीच आणखी 5 पिल्लं होती की. धुसर संध्याप्रकाशात आम्ही परत राजवाड्यात आलो. शूरसेन, मोठी गोड आहे मुलगी तुझी. भोजपूर नगरहून अभ्यागत म्हणून आलेले महाराज कुंती भोज माझ्या मस्तकावरून ममतेनं हात फिरवीत बाबांना म्हणाले, त्या रात्री स्वप्नात मला ते पिल्लूच एकसारखं दिसत होतं.
दुसऱ्या दिवशी तात आणि महाराज कुंती भोज परत भोजपूर नगरील जाण्यासाठी रथात बसले. येताना नीलकमल आणा असं तातांना सांगण्यासाठी मी गेले तेव्हा ते म्हणाले, चल पृथे, तुलाही भोजपूरला जायचं आहे. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहून लागले, कारण मथुरा सोडून मी कुठंच आणि कधीही बाहेर गेले नव्हते. आजच पहिल्या प्रथम तात मला आपल्याबरोबर ये म्हणत होते. भोजपूर नगरी कसली आणि कुठं आहे ते मला माहीत सुद्धा नव्हतं. मी गोंधळून तशीच उभे राहिले. तात कधी नाही ते जरा दराडूनच म्हणाले, पृथे, ऐकू आलं की नाही? चल लवकर. खाली मान घालून मी मुकाटपणे रथात चढले. मला आईला भेटायला सुद्धा मिळालं नाही. मी जाणार होते आईला विचारायला, पण तातांनी मला अडवलं. काय म्हणेल आई मी परत आल्यानंतर? मी मनोमन म्हणाले, मरीषा माते, मला क्षमा कर. मी तुझ्या दर्शनाशिवाय आज्ञेशिवाय या राजवाड्याबाहेर पडत आहे. मथुरेबाहेर जात आहे. यमुनेला सोडत आहे. उद्यानात फुलाझाडांना पाणी पाजणाऱ्या चंद्रिकेनं मला हात उंचावून निरोप दिला. राजकुमारी, कुठं चाललात असं तिला विचारायचं होतं, पण ती दासी होती. आपल्या महाराजांसमोर येऊ शकणार नव्हती.